वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आज संडे स्पेशल टॉप 30 क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत मित्रांनो। समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हिडिओ क्रमांक 22 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। यापूर्वी ऑलरेडी आपण 21 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे ॲड केलेला आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश डॅश अधिवेशन होतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे महाराष्ट्रात जे विधिमंडळाची वर्षात कमीत कमी 3 अधिवेशने होतात, अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती एकत्रित केलेली आहे मित्रांनो। ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून 3 अधिवेशन होतात। ही अधिवेशने सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन म्हणून ओळखली जातात। तर हे बघा, हे 3 अधिवेशन कोणते, तर अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन। अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च एप्रिल दरम्यान होतो, पावसाळी अधिवेशन जुलै आणि ऑगस्ट दरम्यान आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान असतो मित्रांनो। हे तुम्ही माहिती या ठिकाणी घेऊन घ्या। पुढचा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, अशा प्रकारे प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि जे गवा असेल तर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। आता हे बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील जे दाजीपूर आहे राजधानगरी वन्यजीव अभयारण्य हे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। हे अभयारण्य खास गव्यांच्या संवर्धनासाठी तयार करण्यात आले आहे। गवा हे अभयारण्य भारतीय गवा बायसनसाठी ओळखले जाते आणि त्यांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे। इतर प्राणी म्हणजे गव्या व्यतिरिक्त जे येथे बिबट्या, अस्वल, सांबर, रानडुकरं आणि विविध प्रकारचे पक्षी देखील आढळतात, अशा प्रकारे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी एकत्रित केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे। हे बघा, तिसरा प्रश्न इथे दिलेला आहे की डॅश डॅश विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे, IT हब म्हणून आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 शहरांची नावे आपल्याला काय आहे दिलेली आहे, मुंबई, नागपूर, नाशिक किंवा पुणे। तर हे बघा मित्रांनो, पुणे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे। IT हब म्हणजे पुणे, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आता या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे की पुणे हे शहर महाराष्ट्रातील एक प्रमुख IT म्हणजे माहिती तंत्रज्ञान केंद्र आहे आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। येथे अनेक मोठी सॉफ्टवेअर आणि टेक कंपन्या आहेत, या संदर्भात आपण काय आहे माहिती पाहिली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की अंदमान बेटांच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे। मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे, ते कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि बॅरन काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो, ते काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5। 5वा प्रश्न विचारलेला आहे की नदीचे म्हणजे डॅश डॅश नदीचे सुंदरबन नावाच्या जगातील सर्वात मोठा त्रिभुज पश्चिम बंगाल व बंगाल देशात तयार केलेला आहे, कोणती नदी आहे। सोपा प्रश्न आहे, गंगा नदी का आहे, कारण की देशात नाही जगात सर्व मोठा जे त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो ते गंगा नदीने निर्माण केलेला आहे, ज्याला आपण सुंदरबन असे म्हणतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे असेल मित्रांनो ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6। 6वा प्रश्न दिलेला आहे की अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे स्पेटाईन, संगमरवर, स्लेट किंवा क्वार्टझाईट, अशा प्रकारे प्रश्न ऑप्शन दिलेले आहे। आणि अग्निजन्य खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो, तर स्पेटाईन ऑप्शन क्रमांक जे 1 असेल
ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याची हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार डॅश डॅश नावाने प्रसिद्ध आहे. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हा करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मॅग्ना चार्टा काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात काही माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की इसवी सन 1512 मध्ये इंग्लंडच्या राजा जॉन याला सरदारांनी त्यांच्या अत्याचाराविरुद्ध मॅग्ना चार्टा या करारावर स्वाक्षरी करायला भाग पाडले. या कराराने राज्याच्या अधिकारावर मर्यादा आणल्या आणि जनतेच्या काही हक्काचे संरक्षण केले इसवी सन 1215 मध्ये. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे. तर हे बघा मित्रांनो जगातील जे सर्वात खोल गर्ता असणार आहे ते मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न काय चेंज झालेला आहे की पोर्टोरिक गर्ता कोणत्या महासागरातील आहे. तर ऑप्शन क्रमांक जे 1 असेल अंटार्क्टिका काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे मित्रांनो की खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो. ललितपूर काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न विचारलेला आहे की भारतात परतीचा मान्सून काळ असतो. आता हे बघा मित्रांनो भारतात परतीचा जे मान्सून काळ असतो ते कधी असतो. आता तुम्हाला माहित आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर जवळपास सुरू आहे मित्रांनो आणि पाऊस परत आलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे उत्तर देऊ शकतो मित्रांनो ते 2 म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर अशा प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. कारण की या संदर्भात माहिती अशा प्रकारे आहे की भारतात परतीच्या मान्सूनचा काळ जे असतो ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो. हा काळ नैऋत्य मान्सूनची माघार सुरू होण्याची आणि हिवाळ्याच्या ऋतूची सुरुवात होण्याचा असतो. परतीच्या मान्सूनचा काळ म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो. पुढील ऋतू यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात हिवाळा असतो. मान्सूनचा काळ जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा पहिला टप्पा असतो जो जून मान्सूनचा पहिला हंगाम मानला जातो. ओके पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवारचे दुपारचे 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. सर्वप्रथम आपण या ठिकाणी ऑप्शन पाहूया आणि त्यानंतर आपण याचे स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. जे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो गुरुवारी सकाळचे 9 म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. की कारण की पश्चिम रेखावृत्तावर जे वेळ असते मित्रांनो ते मागे असते आणि पूर्वेकडे वेळ पुढे असते. तर हे बघा कशा प्रकारे हे वेळ या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. पॉईंट नंबर 1 दिलेला आहे की पृथ्वीवर 360 रेखांश 24 तास म्हणजे 15 अंश रेखांश म्हणजे 1 तास. हे बघा या ठिकाणी तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो की 15 अंश म्हणजे रेखांश म्हणजे 1 तास. तर 45 रेखांश म्हणजे किती तास झाले तर 3 तास झाले. ओके 45 रेखांश म्हणजे किती तास झाले तर 3 तास. म्हणजे 15 अंश म्हणजे 1 तास, 30 अंश म्हणजे 2 तास आणि 45 रेखांश म्हणजे 3 तास. ओके आता दुसरा पॉईंट काय दिलेला आहे की आता 45 पश्चिम रेखावृत्त आहे तसाच फरक त्या तासांचा फरक. ओके पश्चिमेकडील ठिकाण हे काय असते मित्रांनो मागे असते. मी आता सांगितलं की पश्चिमकडील जे ठिकाण असते ते मागे असते म्हणजे 3 तास आपण मागे गेले. तर किती वाजले आता हे बघा ग्रीनिच येथे किती वाजले होते 12 वाजले होते. म्हणजे आपण जर 1 मिनिट यार म्हणजे जर आपण मागे गेले तर 3 तास मागे गेले तर किती वाजता मित्रांनो सकाळचे 9 वाजता. हे समजून घ्या. म्हणजे सिंपल एक लॉजिक आहे की 15 अंश म्हणजे 1 तास. आता ते मागे पुढे असू शकतो. पश्चिमकडील वेळ काय असते मित्रांनो ते मागे असते. ओके पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे. गोलाकार, लंब वर्तुळाकार,
उभ्या दिशेत किंवा आडव्या दिशेत, अशा प्रकारे काय आहे ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर किंवा योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे लंब वर्तुळाकार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न पाहून घेऊया की मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रध्वनी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी जे समुद्रध्वनी असणार आहे मित्रांनो ते मल्लाकाची, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. एम फॉर मलेशिया आणि एम फॉर मल्लाकाची हे ट्रिक अनुसार तुम्ही काय आहे लक्षात ठेवू शकतात. या संदर्भात माहिती दिलेली आहे, आपण माहिती जाणून घ्या मित्रांनो. की हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की मल्लाका समुद्रध्वनी ही मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान आहे. ओके, ही समुद्रध्वनी हिंद महासागराला प्रशांत महासागराशी जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. हे सुद्धा याचा एक मुख्य पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. आता प्रश्न आहे की राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाचे डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असावीत. 35 वर्ष काय आहे त्या व्यक्तीला पूर्ण करणे गरजेचे असते आणि तो भारताचा नागरिक सुद्धा असला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे असेल मित्रांनो 4 ते काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की अकबर बादशाहने निर्माण केलेले दीन ए इलाही नवी व्यवस्था कशासाठी होती, म्हणजे याचा अर्थ काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. हे बघा मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित आहे. इस्लाम धर्मावर आधारित होती न होती, हिंदू धर्मावर होती न होती आणि ख्रिश्चन धर्मावर आधारित होती तर नाही होती. हे फक्त आणि फक्त मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि नॉलेजेबल प्रश्न आहे. तर हे बघा अयोग्य जोडी कोणती, म्हणजे चुकीची जोडी दिलेली आहे. आता रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्य व्यवस्था हे काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हणजे मुलकी नोकरशाहीची निर्मिती हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. आणि लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा हे सुद्धा या ठिकाणी काय आहे बरोबर दिलेला आहे. परंतु लॉर्ड मेकाले यांनी राज्य खालसा धोरण न केले होते. लॉर्ड मेकाले यांनी काय केलं होतं मित्रांनो तर एज्युकेशन, म्हणजे भारतात एज्युकेशनची निर्मिती केली होती. तशाच प्रकारे खालसा कोणी केला, म्हणजे राज्य खालसा धोरण कोणी केला होता मित्रांनो तर डॉलहौसी. आता या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर हे बघा स्पष्टीकरण दिलेले आहे की लॉर्ड मेकाले यांनी शिक्षण धोरण म्हणजे इंग्लिश एज्युकेशन पॉलिसी तयार केली होती. राज्य खालसा धोरण न होते. ओके, म्हणजे त्यांचा संबंध जे आहे ते लॉर्ड मेकाले यांचा संबंध कशाशी आहे तर एज्युकेशन पॉलिसी संबंध आहे. आणि राज्य खालसा धोरण कोणी केले होते तर लॉर्ड डॉलहौसी यांनी केले होते. म्हणजे ते तुम्ही फरक जाणून घ्या. आता प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता शहरात झाली होती. सर्वांना माहित आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि विल्यम जेम्स यांनी हे संस्था स्थापन केली होती. त्या संदर्भात सुद्धा काय आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे की हे बघा एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता शहरात झाली होती. ही संस्था 15 जानेवारी 1784 रोजी सर विल्यम जेम्स यांनी कोलकाता येथे स्थापन केली होती. म्हणजे आपला जे पर्याय क्रमांक 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता शोध हेल्डमॅनने लावला. आता हे बघा कोणता शोध हेल्डमॅनने लावला मित्रांनो, कठीण प्रश्न आहे. डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध कोणी लावला तर हेल्डमॅनने लावला. हे लक्षात ठेवून घ्या कारण की असे प्रश्न सुद्धा असतात. 2, 4, 5 प्रश्न असे असतात की ज्याचे उत्तर आपल्याला माहीत नसतो मित्रांनो. ते तुम्ही म्हणजे त्याचे टेन्शन घेऊ नका. ते प्रश्न डायरेक्ट तुक्के लावा त्या ठिकाणी. प्रश्न सोडू नका. म्हणजे पेपर पूर्ण करा. 150 पैकी 150 प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो. हे तुम्ही म्हणजे ठरूनच जा. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. सोपा प्रश्न असेल जर तुम्ही अभ्यास केलेला असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पाहिले असेल मित्रांनो की डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो मंगोलाइट काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 पाहण्या अगोदर मित्रांनो हे बघा महाटेट लास्ट धमाका तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलो आहोत मित्रांनो. परीक्षेला फक्त आणि फक्त 20 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी हे सगळा डेटा जे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 499 मध्ये. और दोस्तों अगर आपने हमारे हिंदी के क्वेश्चन सेट और हिंदी के नोट्स अभी तक नहीं परचेज किए, क्योंकि आप लोगों को पता है कि पूरे महाराष्ट्र में एक में नोट्स और जिस तरीके से हमने क्वेश्चन सेट बनाए हैं दोस्तों और जिस तरीके ने बच्चों का एक रिस्पॉन्स हमको मिला है तो वो आपके लिए बहुत फायदेमंद होंगे दोस्तों. मैं आपको बता रहा हूँ कि इस नंबर पर कॉन्टेक्ट कर आप जो है दोस्तों ये तमाम डेटा ले सकते हैं. और अगर
अगर आप सिर्फ और सिर्फ हिंदी के क्वेश्चन सेट और हिंदी के नोट्स लेना चाहते हो दोस्तों, जो परीक्षा के दृष्टिकोण से इतना इंपॉर्टेंट है कि मैं आपको बता नहीं सकता हूं दोस्तों कि वैसे के वैसे प्रश्न जो है हिंदी के प्रश्न पत्र में आपको 23 नवंबर 2025 को देखने के लिए मिलेंगे दोस्तों, पेपर 1 और पेपर 2 में। तो अगर आप एक पेपर दे रहे हैं पेपर 1, तो पेपर 1 के साथ आपको नोट्स जो है 299 में सिर्फ हिंदी के मिल जाएंगे। अगर आप दोनों पेपर दे रहे हैं दोस्तों तो 399 में दोनों चीजें आपको मिल जाएंगी। यहां पर 499 में ये सारी चीजें आपको मिल रही है दोस्तों। स्क्रीन पर एक कॉन्टैक्ट नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं दोस्तों, क्योंकि हिंदी का इससे बेस्ट डेटा आपको कहीं पर नहीं मिलेगा दोस्तों, इस बात की हम आपको गारंटी देते हैं। और मैं फिर से एक बार कहूंगा दोस्तों कि अगर आप परीक्षा देने जा रहे हैं तो उससे पहले आपने क्या है हमारे हिंदी के क्वेश्चन सेट को कम से कम 10 क्वेश्चन सेट को हल कर परीक्षा देनी है दोस्तों। उसके बाद आप अपना नतीजा देखेंगे, अपना रिजल्ट देखेंगे, तो डेफिनेटली आप क्या है इस बार हिंदी में 25 क्रॉस करेंगे दोस्तों। चलिए बढ़ते अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 20. आता हे बघा 20वा प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि पॅन अमेरिकन महामार्ग हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग असणार आहे। म्हणजे जे ऑप्शन क्रमांक 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की विश्वास, एकता आणि बलिदान हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे, आझाद हिंद सेना, अभिनव भारत, आझाद हिंद सरकार किंवा मित्र मेळा, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा विश्वास, एकता आणि बलिदान हे जे असणार आहे मित्रांनो ते आझाद हिंद सेना यांचे ब्रीद वाक्य असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 22 हे बघा स्टेटमेंट टाइप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की प्राचीन मानवासंबंधी खालीलपैकी विधानाचा विचार करा। आता 2 विधान दिलेले आहे, हे बघा मित्रांनो 2 विधान आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। पहिला विधान असा आहे की नवअश्मयुगात मानवाला चाकाचा शोध लागला, आणि दुसरा प्राचीन मानव शंख, हस्तिदंत, मणी यांचा वापर दागिने तयार करण्यासाठी करत असे, अशा प्रकारे आपल्याला 2 वाक्य या ठिकाणी दिलेले आहे किंवा 2 विधान दिलेले आहे, आणि 4 ऑप्शन आपल्याला खालील दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा पर्याय क्रमांक 1 काय आहे, बरोबर आहे, कारण की नवअश्मयुगात मानवाला चाकाचा शोध लागला हे बरोबर आहे, आणि प्राचीन मानव शंख, हस्तिदंत, मणी याचा वापर दागिने तयार करण्यासाठी करत असे हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे यापैकी काय आहे मित्रांनो, चुकीचे विधान ओळखा, तर चुकीचे विधान यापैकी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23 सुद्धा की स्टेटमेंट टाइप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी मित्रांनो हे बघा 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहे की ओ व बो बरोबर आहे, केवळ को, केवळ डो, केवळ को व डो। तर बघा विधाने ओळखा। आता अचूक नसलेली म्हणजे बरोबर असणारी विधाने आपल्याला या ठिकाणी काय आहे, ओळखायची आहे। मानवाच्या उत्क्रांतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अचूक नसलेली विधान ओळखा। म्हणजे बरोबर विधान कोणते, अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे आपल्याला ओळखायचे आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। मानव सदृश्य ॲप वानरापासून उत्क्रांत होत होत आजच मानव निर्माण झाले। या उत्क्रांतीचे 2 टप्पे पडतात, होमो इरेक्टस व होमो सोपियन, तर 4 टप्पे पडतात, 2 नाही। ओके, आपल्याला माहिती आहे, म्हणजे हा चुकीचा विधान आहे। होमो सोपियन म्हणजे ताठ कण्याचा मानव हे बरोबर आहे, आणि होमो इरेक्टस म्हणजे बुद्धिमान मानव हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा काय आहे, चुकीचा आहे। म्हणजे क आणि डो काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की गौतम बुद्धांनी वाराणसी जवळ सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले त्यास काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो धम्म चक्र प्रवर्तन, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की चंद्रगुप्त मौर्य यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला, तर हे बघा श्रवण बेळगोळ या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते काय राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात तेथे काय निर्माण होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे।
आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे. दाट धुके, बर्फ, कमी तापमान किंवा जास्त तापमान. तर हे बघा, उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 व प्रश्न विचारलेला आहे की शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात. तर हे बघा, शेती असो, खाणकाम असो किंवा मासेमारी असो अशा प्रकारच्या व्यवसायांना काय म्हणतात, प्राथमिक व्यवसाय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 म्हणजे प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय म्हणजे व्यवसाय संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. उद्या ऊसापासून साखर बनविण्याच्या उद्योगाला कोणता व्यवसाय म्हणतात. आता हे बघा मित्रांनो, ऊसापासून जेव्हा साखर तयार केली जाते त्या उद्योगाला आपण द्वितीय व्यवसाय असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो. म्हणजे एक प्रश्न तुमचा 1 मार्क तुमचा या ठिकाणी काय आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये फिक्स होणार आहे की ऊसापासून साखर बनविण्याच्या उद्योगाला द्वितीय व्यवसाय म्हणतात, कारण या उद्योगात कच्च्या मालावर ऊस प्रक्रिया करून नवीन वस्तू साखर तयार केली जाते. ओके, प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय. आता हे बघा, प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, यामध्ये नैसर्गिक साधनावर आधारित उत्पादन येते, जसे की शेती, खाणकाम किंवा मत्स्य व्यवसाय. ऊसाची शेती करणे हा प्राथमिक व्यवसाय आहे. आता द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, तर बघा, प्राथमिक व्यवसायापासून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन वस्तू बनवल्या जातात. साखर कारखाना हा याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे ऊसापासून साखर बनवली जाते. म्हणजे हा झाला आपला सेकंड. ओके, आणि थर्ड तृतीयक व्यवसाय. आता तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, हा सेवा क्षेत्राशी संबंधित आहे, जसे की वाहतूक, बँकिंग आणि दळणवळण म्हणजे थिएटर अशा प्रकारचे जे ऑप्शन हे असतात मित्रांनो, उदाहरण ते तृतीयक व्यवसाय असतात. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 29 व प्रश्न दिलेला आहे की कोणत्या नदीला सुसरीची नदी असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल, लिम्पोपो हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की हत्ती गवत कोणत्या प्रदेशात आढळते. तर हे बघा मित्रांनो, हत्ती गवत जे आहे ते सव्वाना प्रदेशात आढळते. या संदर्भात काही माहिती आपण या ठिकाणी एकत्रित केलेली आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, सव्वाना गवताळ प्रदेश मुख्यतः आफ्रिकेत आढळतात, पण ते ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशियामध्येही आहेत. हे उष्णकटिबंधीय वर्षावनाच्या सीमेवर असलेल्या प्रदेशात आढळतात आणि त्यांच्यात गवताचे साम्राज्य असते, ज्यामध्ये तुरळक झाडेही दिसतात. अशा प्रकारे माहिती आहे. आणि आफ्रिका जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठा सव्वाना गवताळ प्रदेश आफ्रिकेत आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर हे बघा, या ठिकाणी तुमच्यासाठी एक ऑफर आहे मित्रांनो, महाटेट धमाका 2025 फक्त मराठी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण या ठिकाणी मित्रांनो जवळपास 800 प्रश्न तयार केलेले आहेत. जशा प्रकारे आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, जशा प्रकारे म्हणजे आमचे क्लासेस असतात किंवा आमच्या स्वतःसाठी जे अभ्यासासाठी जे प्रश्न आम्ही वापरत असतो मित्रांनो, तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त 200 रुपये देण्यात येत आहे मित्रांनो. ज्यात तुम्हाला मराठीचे 400 प्रश्न आणि समाजशास्त्राचे 400 प्रश्न असे एकूण 800 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने जे प्रश्न ट्रेंडिंग मध्ये आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे. क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे मित्रांनो. एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.